नमस्कार. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये मी पूजा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मागील भागामध्ये वास्तुशास्त्राविषयीची माहिती आपण जाणून घेतली होती. याही भागात वास्तुशास्त्राबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत भारतातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र प्रशिक्षण आणि मार्गदर्शक संस्थेचे संस्थापक डॉक्टर रविराज अहिरराव. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आमच्या सर्व प्रेक्षकांना माझा मनपूर्वक नमस्कार आणि अभिवादन. सर, सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की वास्तुशास्त्र म्हणजे काय हे तर आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलंय, मात्र वास्तुशास्त्र हे जे आहे ते किती प्राचीन आहे याबद्दल थोडक्यात सांगा. पूजा, आठवत असेल आपण मागच्या सुद्धा या विषयावर थोडस चर्चा केली होती, तीच पुन्हा थोडीशी शॉर्ट मध्ये रिपीट करतो की साधारणपणे ऋग्वेद आणि अथर्व वेदामध्ये स्थापत्य वेद हा उल्लेख सापडतो आणि वेद हे या पृथ्वी तलावरचं सर्वात प्राचीन साहित्य असं मानलं जातं. ते कालातीत आहे, म्हणजे कालगणनेत मोजणं इतकं कठीण आहे. पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की तिथून आलेले रेफरन्सेस आणि त्यानंतर उपलब्ध असलेले सगळे ग्रंथ यांचा साधारणपणे कालानुरूप जर आपण अभ्यास केला तर यातून एक गोष्ट निश्चित स्पष्ट आहे की हे शास्त्र हे किमान 40-50 हजार वर्ष जुनं आहे, एवढं नक्की. त्यामुळे हे अतिशय प्राचीन आहे. आपल्या ऋषी मुनींनी मानवी कल्याणाकरता किंवा निसर्ग शक्तीचा वापर करून माणसाने आपलं आयुष्य समृद्ध कसं करावं हे त्यातलं उद्दिष्ट, आणि हे सगळं ऋषीमुनी काळापासून आलेलं आहे. त्यामुळे हे अत्यंत प्राचीन आहे, हे निश्चित. नक्कीच डॉक्टर, जसं तुम्ही म्हणताय की ऋषीमुनींच्या काळापासून वास्तुशास्त्र जे आहे ते चालत आलेलं आहे, अत्यंत प्राचीन असं हे शास्त्र आहे. मात्र मला दुसरा प्रश्न असा विचारायला आवडेल की काही जण याला अंधश्रद्धा म्हणून बघतात वास्तुशास्त्राला. तर वास्तुशास्त्र हे नेमकं विज्ञान आहे, ते कसं आहे आणि अंधश्रद्धा का नाहीये वास्तुशास्त्रामध्ये? पूजा, अतिशय खूप चांगला प्रश्न आहे आणि माझ्या जिव्हाळ्याचा विषय. कारण मी स्वतः 2006 साली माझं पहिलं पुस्तक जेव्हा मी प्रकाशित केलं तेव्हा वास्तुशास्त्र हे विज्ञान आहे किंवा या विषयावर विज्ञानाच्या माध्यमातून माहिती देणारं हे या विषयातलं पहिलं पुस्तक असं मी अभिमानाने या पुस्तकाचा क्लेम करतो. नंबर 1. नंबर 2, जर वास्तुशास्त्राचा जर तुम्ही अभ्यास केला बारकाईने किंवा मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा आमच्याकडे 3 तासाचे 26 लेक्चर्स असा आमचा अभ्यासक्रम, आणि यातले 3 लेक्चर म्हणजे किमान 9 तास हे वास्तुशास्त्रामध्ये विज्ञान कसं आहे याबद्दल मी शिकवत असतो. त्यामुळे विज्ञान हा विषय जर विचारशील तर मी 9 तास बोलायला तयार आहे, प्रोव्हायडेड इथे आपल्याकडे तेवढी सुविधा असली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की काही उदाहरणं मी तुम्हाला देईन अगदी फास्ट. पहिली गोष्ट, वास्तुशास्त्र अतिशय स्पष्ट सांगतं की सकाळची सूर्यकिरण घरात जास्तीत जास्त येऊ द्या, दुपार नंतरची सूर्यकिरण घरात येऊ देऊ नका. का येऊ देऊ नका? तर याला सुद्धा बेसिकली आमच्या ऋषीमुनींनी ग्रंथांमध्ये, प्राचीन ग्रंथांमध्ये अतिनील किरण आणि ताम्र किरण असा उल्लेख केलेला आहे. बरोबर. अतिनील आणि ताम्र हे कदाचित आपल्या प्रेक्षकांना आता समजणार नाही, पण जर मी सांगितलं अल्ट्रा व्हायोलेट आणि इन्फ्रारेड, लगेच ट्यूबपेट. सो आमच्याकडे हजारो वर्षापूर्वी आमच्या ऋषीमुनींना अतिनील हा शब्द माहित होता, अल्ट्रा व्हायोलेट. मग सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये अतिनील किरण आहे म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट आहे, जे घराच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल आणि तुमच्या घरातले जीवाणू किटाणू मारेल आणि तुमच्या घरामध्ये आरोग्यदायी वातावरण निर्माण करेल. बघा, म्हणजे ऋषीमुनींकडे किती दूरदृष्टी होती, हा त्यामागचा उद्दिष्ट महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, दुपारची किरण का नको? तर दुपारच्या किरणांमध्ये सूर्यकिरणांमधली जी दाहकता वाढलेली असते, म्हणजे आता इन्फ्रारेडचं म्हणजे ताम्र किरणांचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे ती ताम्र किरण नको. तर याचं कारण की ती ताम्र किरण दाहकतेमुळे, नो डाऊट ते जीवाणू किटाणूंचा नाश करतील, पण घरातल्या चांगल्या सुप्त ऊर्जांना पण ते जाळून भस्मसात करतील. त्यामुळे ज्या घरांना पश्चिम ओपन असते किंवा दुपारची सूर्यकिरण ज्या घरामध्ये जास्त येतात त्या घरांना बेसिकली तुम्हाला माहितीये त्या घरात गेल्यानंतर तुम्हाला भग्न, उदास असं वाटतं. पण आता याच्यासाठी उपाय आहेत ना वास्तुशास्त्र. हो. मग सकाळची म्हणजे आता या कार्यक्रमातून जे प्रेक्षक बघतायत त्यांना पहिली टिप मी असं म्हणेन, सकाळी उठल्या उठल्या घराच्या दारं खिडक्या उघडा, अल्ट्राव्हायोलेट घरात येऊ द्या, दुपारची इन्फ्रारेड रोका. मग अशा वेळी काय करायचं,
जाड कॉटनचा लाल रंगाशी संबंधित पडदा जर वापरला तर ते इन्फ्रारेड फिल्टर होतील. बरोबर. खिडकी उघडी राहू द्या, कारण वायू विजन चालू राहील, कारण व्हेंटिलेशनमुळे घरातलं वातावरण प्रसन्न होतं. बरोबर. आता याच्या व्यतिरिक्त वास्तुशास्त्र एक महत्वाची गोष्ट अशी सांगतं की घर चौकोनी असावं. चौकोनी का असावं की इलेक्ट्रॉनची मुवमेंट जी होत असते ती एका चौकोनामध्ये, ज्याला रिदमिक किंवा एक लयबद्ध मुवमेंट्स म्हणतात. पण तेच जर घर तुम्ही वेडवाकडं, आपले फ्लॅट सिस्टमची घरं जी असतात ही चौकोनी नसतात, ही वेडीवाकडी असतात. त्यामुळे या घरातल्या ऊर्जा व्हायब्रेशन्स ज्या आहेत ना या विचित्र असतात, डिस्टर्ब्ड असतात. त्यामुळे घर चौकोनी असावं. म्हणजे ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. बरोबर. किचनची रचना, म्हणजे माझा जो नाट्यप्रयोग आहे वास्तू रविराज म्हणून, त्या नाट्यप्रयोगातला माझा डायलॉग असा आहे की मी आता जे किचनच्या रचनेबद्दल तुम्हाला सांगणार आहे हे ऐकल्यानंतर तुम्ही त्या आपल्या ऋषी मुनींना देवत्व बहाल कराल की महावैज्ञानिक. म्हणजे आग्नेय दिशेत किचन असावं. का असावं तर सकाळच्या सूर्यकिरणांमधून अतिनील किरण आणि काही सौम्य स्वरूपातली ताम्र किरण किचनमध्ये आग्नेयमध्ये पोहोचतात, जीवाणू किटाणूंचा नाश करतात, म्हणजे स्वयंपाकघरासाठी हायजेनिक ऍटमॉस्फिअर. घरातल्या स्त्रीने पूर्वेला तोंड करून काम करायचं असतं, कारण छोटीशी रूम सामानाने गजबजलेली असते आणि तिथे उष्णतेच्या सान्निध्यात काम करायचं, म्हणजे आरोग्याला घातक. पण जर पूर्वेला तोंड केलं तर पूर्वेकडून येणारी सात्विक ऊर्जा तिच्या सहस्रार चक्रातून शरीरात प्रवेश करते आणि तिचं तन मन स्वच्छ सफल होतं. म्हणजे एक हा दुसरा भाग झाला. आणि तिसरी गोष्ट, पश्चिमेच्या खिडकीतून येणारा वारा जेव्हा पूर्वेच्या खिडकीतून बाहेर जातो तेव्हा घरातलं कांदे चिरण्यापासून फोडणीचं सगळं जे काही पोल्युशन, प्रदूषण आहे हे विदाऊट एक्झॉस्ट फॅन मोकळं होतं. मग मला सांगा, हे सगळं विज्ञान नाही तर काय? अगदी बरं. विज्ञानासाठी जे काही महत्वाचे भाग असतात ना, कार्यकारण भाव, उपयुक्तता, वैश्विकता, हे जे सगळे 6 मुद्दे आहेत ना, या मुद्द्यांवर बेसिकली मी असं म्हणेन की हे सगळे मुद्दे अतिशय चांगल्या प्रकारे या शास्त्राला लागू पडतात. त्यामुळे हे शास्त्र आहे एवढं निश्चित. आता हे अंधश्रद्धा का नाहीये? अगदी मला हाच प्रश्न आता विचारायचा होता की अंधश्रद्धा का नाही, आणि तुम्ही म्हणताय की हे वैज्ञानिक दृष्ट्या बरोबर आहे, तर मग असे काही दाखले देऊ शकता का तुम्ही? भरपूर आहेत. फक्त म्हणजे मी म्हणेन की आता मी ते संक्षिप्त स्वरूपात कसे, कारण वेळेच्या अनुसार मला काही थोडेफार दाखले देता आले. पहिली गोष्ट, एखादी गोष्ट जेव्हा 40,000 वर्षापासून या जगात ती अस्तित्वात राहते विदाउट एनी प्रमोशन, म्हणजेच त्यात काहीतरी तथ्य, हा महत्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, भारतीय घटनेमध्ये माणसाला एक मूलभूत हक्क दिलाय की आपल्या परंपरा आपण जपल्या पाहिजेत. मग त्या आपण जपतोय, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा आली कुठे? बरोबर. शिवाय भारतातल्या 6 हायकोर्टांमध्ये वेगवेगळ्या आणि 2 वेळा सुप्रीम कोर्टामध्ये अशा केसेस दाखल झाल्या होत्या की वास्तुशास्त्र आणि तत्सम ही जी शास्त्र आहेत ही अवैज्ञानिक आहेत. त्यात 2010 साली मुंबई हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल केली गेली होती, ज्या जनहित याचिकेमध्ये मी सुद्धा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार सोबत मी सुद्धा एक आरोपी होतो. आणि ती 12 हिअरिंग झाले आणि शेवटी ती केस मुंबई हायकोर्टाने फेटाळली. बरं, या सगळ्या 6 हायकोर्टाच्या आणि 2 सुप्रीम कोर्टाच्या केसेस जजमेंटमध्ये या सर्व कोर्टांनी या शास्त्रांबद्दल आक्षेप नाही अतिशय स्पष्ट सांगितलंय. किंबहुना सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये अतिशय स्पष्ट सांगितलं की यातील संशोधनाला वाव दिला पाहिजे. मी ज्या केसमध्ये आरोपी होतो त्या केसमध्ये बेसिकली भारत सरकारचं ऍफिडेव्हिट आहे, रेकॉर्ड आहे मुंबई हायकोर्टामध्ये. भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की भारत सरकारला हे शास्त्र प्राचीन आहे हे मान्य आहे आणि भारत सरकारला या शास्त्राबद्दल कुठलाही आक्षेप नाही. मग कसा आला अंधश्रद्धा प्रश्न? आणि शिवाय रिसेंटली महाराष्ट्रामध्ये जो घाईघाईने जादूटोणा विरोधी विधेयक पास केलं गेलेलं आहे, याच्यामध्ये माझा मुळात मुख्य आक्षेप असा आहे की यातल्या कुठल्याही शब्दाची व्याख्या डिफाईन न करता सरकारने घिसाडघाईने आणलेला तो कायदा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या कायद्यामध्ये वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे पूर्णपणे याच्यातून मोकळं सुटलेलं आहे, मुभा आहे, याच्यातून वगळलेलं आहे. मग अशा सगळ्या गोष्टी असताना अंधश्रद्धा बेसिकली मानणं, मला वाटतं जे अंधश्रद्धा मानतात त्यांची मला कीव करावीशी वाटते.
दॅट्स ऑल. मला वाटतं विज्ञान आणि अंधश्रद्धा या विषयाबद्दल मी अजूनही भरपूर काही सांगू शकतो, पण मला वाटतं हे एवढं सफिशियंट आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आपल्याला अजूनही बरीच मार्गदर्शन आपल्याकडनं जाणून घ्यायचे, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण लगेचच भेटतोय. तुम्ही पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण अंधश्रद्धा आणि वास्तुशास्त्र या विषयावर चर्चा केली. आता मला जाणून घ्यायला आवडेल की मेटाफिजिकल सायन्स आणि वास्तुशास्त्र याचा नेमका काय संबंध आहे, काय सांगताय? पूजा, कसं आहे ना की मेटाफिजिकल एडिफिस सायन्स म्हणजे आज जगामध्ये जेवढ्या सगळ्या प्राचीन किंवा गूढविद्या किंवा ऑकल्ट सायन्स ज्याला म्हणतात, त्या सर्व सायन्सेसना मेटाफिजिकल सायन्स अशा एक कॉमन संज्ञा त्याला दिली जाते. पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगू का की वास्तुशास्त्राच्या बाबतीत हा मेटाफिजिकल सायन्स हा शब्द जो आहे हा अतिशय चपखल बसणार आहे. अच्छा. मेटाफिजिकल या शब्दाचा जर आपण खरा डिक्शनरी अर्थ बघायला गेलो ना, तर मेटा म्हणजे अध्यात्म आणि फिजिकल म्हणजे विज्ञान. वास्तुशास्त्रामध्ये विज्ञान आहेच, पण विज्ञानाला अध्यात्माची जोड आहे. बरोबर. या ठिकाणी मला प्रेक्षकांना अतिशय स्पष्ट सांगायचे आहे की विज्ञान माणसाला भौतिक सुख देतं, पण अध्यात्म खऱ्या अर्थाने माणसाला आत्मिक समाधान, मनशांती देतं. बरोबर. आणि जे शास्त्र माणसाला मनशांती आणि समाधान देतं ते खरं परिपूर्ण सायन्स आहे. बरोबर. विज्ञानाला मर्यादा आहे, अध्यात्म अमर्याद आहे. जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं, आणि या दोघांच्या संगमावर बसलेलं शास्त्र म्हणजे मेटाफिजिकल एडिफिस सायन्स म्हणजे वास्तुशास्त्र. नक्की. त्यामुळे हे परिपूर्ण सायन्स. नक्कीच. मेटाफिजिकल सायन्स आणि वास्तुशास्त्र याचा संबंध काय याबद्दल तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. मात्र बऱ्याच लोकांमध्ये असं म्हटलं जातं की वास्तुशास्त्रामुळे मृत्यू सुद्धा ओढावतात, तर हे कितपत खरं आहे, काय सांगता येईल याबद्दल? पूजा, या ठिकाणी मला एक अतिशय म्हणजे आमच्या प्रोफेशन मधल्या लोकांच्या एकंदरीत वर्तणुकीबद्दल मला कीव करावीशी वाटते. मुळात वास्तूमुळे किंवा वास्तू दोषांमुळे मृत्यू होतो हे धादांत खोट आहे. कारण काय माहिती का की प्रत्येक माणसाचं प्रारब्ध, कर्म आणि वास्तू या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि एखादा वास्तुदोष हा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो असं नाहीये. याचं कारण मी स्वतः माझा 17 ते 21 वर्षाचा अनुभव प्लस 29,000 केसेसचा माझ्या गाठीशी असलेला अनुभव, या आधारावर मी हे सगळं सांगतो. आणि जर कोणी एखादा वास्तुतज्ञ किंवा मी तो सांगू अनेक प्रोफेशनल्सना, प्रोफेशनल्स हा शब्द अनेकांच्या दृष्टिकोनातून वापरतोय, अनेक क्षेत्रांच्या बाबतीत. प्रोफेशनलचा एक पॉइंट आहे, समोरच्याला आधी घाबरवायचं आणि मग त्याच्या असहाय्यतेचा फायदा घ्यायचा, ज्याला माझा प्रचंड विरोध आहे. आय हेट सच थिंग्स. तर त्यामुळे मला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला अतिशय सौम्य पण समजेल अशा शब्दामध्ये जर तुम्ही त्याला वस्तुस्थिती लक्षात आणून दिली तर काही हरकत नाही, दॅट इज अ बेस्ट अप्रोच. पण तुम्ही त्याला घाबरवाल, तो हा जो प्रकार आहे ना, हा भोंगळपणा मला बेसिकली या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचं म्हणायचं. किती वेळा मी तुला सांगू की आजकाल असं सुद्धा झालंय की एकतर मृत्यू होईल किंवा मग लग्न होणार नाही, अमुक होईल टमुक होईल, असं नको ते घाबरवून सोडायचं. अगदी. आणि मुळात हे असं कधी होतच नाही. बरोबर. यात सुद्धा आणखीन एक गोष्ट सांगतो की काही ठिकाणी ना आजकाल एक अशी सिस्टीम सुरू झाली आहे, 500 रुपयात घर परीक्षण करून देणार. अगदी. शक्य आहे का प्रॅक्टिकली एखाद्या माणसाला तुमच्या घरी पाठवायचं ते करणं? पण त्याच्यातून काय माहिती का, 500 रुपयाच्या माध्यमातून आधी लोकांना अट्रॅक्ट करायचं, म्हणजे उंटाचं पिल्लू तुमच्या घरात आणून सोडायचं, आणि तो मोठा झाला की तुमच्या घराचा दरवाजा तोडायचा. आणि मग नंतर काय होतं माहिती का की त्यांचे जे कोण शिक्षक मास्तर जे कोण असतील ते नंतर येणार, ते 20,000 फी घेणार, आणि मग असं काही चित्र तयार होणार की मग वेळ प्रसंगी तुम्हाला 60-70 हजाराच्या रेमेडीज करायला लागतील. अगदी. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ना, हे जे चाललेलं आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, हे जगाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. बरोबर. सो हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अतिशय भोंगळपणा किंवा अपप्रवृत्ती ज्याला मी म्हणतो,
या थांबवल्या पाहिजे. सो अशा प्रकारे किंबहुना मी ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीकडे कोणी वास्तुतज्ञाचं सांगायला आला की मृत्यू होऊ शकतो, पहिले त्याला घराच्या बाहेर काढा. बरोबर. कारण तो घाबरवायचा प्रयत्न. सेकंड ओपिनियन घ्या आणि इलाज करू. डॉक्टर, ग्रीन बिल्डिंग आणि वास्तुशास्त्र याचा संबंध कसा काय? खूप चांगली आणि सध्याच्या काळातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की ग्रीन बिल्डिंग, मुळात मला आधी ग्रीन बिल्डिंगची संकल्पना काय ती सांगावी लागेल. ग्रीन बिल्डिंग हा सध्या अमेरिकेतून आलेला कॉन्सेप्ट आहे. अच्छा. आणि भारतामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, परदेशातून कुठलीही गोष्ट आली ना की आम्ही भारतीय तिला प्रचंड अगदी आंधळेपणाने ऍक्सेप्ट करतो. बरोबर. त्यात ती अमेरिकेतून आली म्हटल्यावर मग काय विचारायलाच नको, डोक्यावर घेऊन नाचतोय आम्ही. या ग्रीन बिल्डिंग मध्ये काय आहे की ग्रीन बिल्डिंग मध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे सरकारने जे काही वेगवेगळे पॅरामीटर्स त्यातले स्वीकारले, जवळजवळ 88 पॅरामीटर्स त्याच्यात आहे. याच्यामध्ये कसं आहे की इको फ्रेंडली मटेरियल वापरणं, अच्छा, त्याच्यानंतर रिसायकल मटेरियल वापरणं, आणि तिसरी गोष्ट नैसर्गिक ऊर्जेचा वापर करणं. हा ग्रीन बिल्डिंग मधला महत्वाचा भाग आहे. त्याच्यात अनेक वेगळे सायंटिफिक टेक्निकल विषय वेगवेगळे आहेत, पण याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की कुठल्याही बिल्डिंगची डिझाईन ही कशी करायची असते याबद्दल काही मार्गदर्शक तत्व आहे. अच्छा. आणि ही मार्गदर्शक तत्व मी अतिशय छातीठोकपणे सांगू इच्छितो की ही मार्गदर्शक तत्व दुसरं तिसरं काही नसून भारतीय वास्तुशास्त्र आहे. किंबहुना दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर भारतीय वास्तुशास्त्र पाश्चिमात्य देशात गेलं आणि ग्रीन बिल्डिंगचे कपडे घालून भारतात आलंय. अच्छा. आणि आमच्या सरकारने सुद्धा त्याला डोक्यावर घेतलेलं आहे. त्यामुळे मुळात बेसिकली सांगू, ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय माहितीये का की ग्रीन बिल्डिंगचे जे पुस्तक आहे किंवा ज्या गाईडलाईन्सचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठलीही इमारत ही साऊथ वेस्टला जास्तीत जास्त उंच असावी. अच्छा. आणि साऊथ वेस्ट कडून ती नॉर्थ ईस्ट कडे निमुळती असावी. अहो, गेल्या हजारो वर्षापासून वास्तुशास्त्र हेच सांगत आलंय, नैऋत्य जड असावी, ईशान्य हलका असावी. पण ते कसं आहे ना, डॉक्टर रविराज अहिररावनी किती बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं, कोणी किंमत करणार नाही. पण ते अमेरिकेहून लिहून आलं की मग काय गोऱ्याचं वाक्य, ते सगळं आम्हाला माहिती. एवढंच कशाला, दुसरी एक गोष्ट की आपल्याकडे तुम्हाला माहिती, आपल्याकडे प्राचीन जे वाडे होते, चौसोपी वाडे म्हणजे काय, चारी बाजूनी घर, बरोबर, आणि मध्यभागी मोकळं. आता मध्यभागी मोकळं जी जागा आहे ना त्याला आम्ही म्हणतो ब्रह्मतत्व. पण आमच्या ह्या पाश्चिमात्य आर्किटेक्चरच्या भाषेमध्ये त्याला कोर्टयार्ड म्हणतात. मुळात काय माहितीये का, शब्द काही असू दे पण मध्ये जर मोकळं असेल आणि चारी बाजूनी घर असेल तर याचा अर्थ सूर्यप्रकाश आणि हवा त्या घरामध्ये चांगली खेळते. हे आम्हाला अमेरिकेने सांगायची गरज आहे का? अगदी. पण त्या बिल्डिंगला ग्रीन बिल्डिंगचं सर्टिफिकेट आहे, म्हणजे त्या बिल्डिंगची मार्केट मधली पत वाढते. पण ती बिल्डिंग वास्तुशास्त्रानुसार म्हटल्यावर आमच्या लोकांना लाज वाटते. पण मला इथे ह्या प्रेक्षकांना हेच सांगायचंय, मी का सांगितलं, मी गेल्या 15 वर्षापासून का हा कॅम्पेन करतोय, हक से मांगो घर वास्तुशास्त्र से. कारण हे सगळं इथे आमच्याकडेच आहे, पण घर की मुर्गी दाल बराबर करून ठेवलेली आहे. त्याला कुठेतरी कोणीतरी जागं केलं पाहिजे, हा त्यातला इथे. बरोबर. ग्रीन बिल्डिंग आणि वास्तुशास्त्र याचा संबंध तर तुम्ही खूप छानपणे आम्हाला समजावला. मात्र पुढचा प्रश्न मला असा आहे की जसं तुम्ही सतत म्हणताय की पाश्चिमात्य देशातनं आलेली कुठलीही कन्सेप्ट आपण लवकर एक्सेप्ट करतो, तर मग पाश्चिमात्य देशात वास्तुशास्त्राला कितपत महत्व आहे? गेल्या 2 वर्षापूर्वीचा गुगलचा एक गुगल सर्चचा रिपोर्ट आहे माझ्याकडे. संपूर्ण जगामध्ये फेंगशुईच्या वेबसाईट्सना आणि वास्तुशास्त्राच्या वेबसाईटना किती एका महिन्याला किती लोक हिट्स देतात, हा 2 वर्षापूर्वीचा एक रिपोर्ट मी सांगतो. फेंगशुई म्हणजे भारतीय वास्तुशास्त्राचं चिनी अपत्य. मुळात फेंगशुईचे निर्माते आपण आहोत, पण जगामध्ये आज फेंगशुईचा बोलबाला जास्त आहे आणि वास्तुशास्त्र पाठीमागे. पण या ठिकाणी मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की भारतीय वास्तुशास्त्र म्हणजे 100 नंबरी 52 कशी 24 कॅरेटचं सोनं आहे. पण काय आहे ना, जर आम्हालाच त्याची किंमत नसेल, आम्हीच जर त्याचे पाय ओढत असू तर ते जगाच्या रेसमध्ये पुढे जाणं कठीण जातं. आता इथे काय झालंय की जो गुगल सर्चचा रिपोर्ट सांगत होतो, एका महिन्याला
फेंगशुईच्या विविध वेबसाईट्सना महिन्याला 22 लाख लोक या वेबसाईट्सना भेटी देतात फेंगशुईची, आणि वास्तुशास्त्राच्या वेबसाईटला 7 लाख लोक वेबसाईट्स व्हिजिट देतात किंवा सर्फ करतात. पण आता इथे मी आधीच सांगितलं की भारतीय वास्तुशास्त्र हे फेंगशुईच्या कैक पटीने प्रभावशाली. आता हे कसं प्रभावशाली आहे हा जर प्रश्न तुम्ही मला विचारला तर मला एक एपिसोड लागेल. बरोबर. म्हणजे इतका तो वेगळा विषय. पण एका वाक्यात मी नक्की सांगू शकतो, किंबहुना माझ्या वेबसाईटवर जर कोणी तुम्ही भेट दिली तर ही सगळी डिफरन्स जो आहे भारतीय वास्तुशास्त्र फेंगशुई पेक्षा कसं वेगळं आणि प्रभुत्वशाली आहे हे मी तिथे सांगू शकतो. पण मग अशा परिस्थितीमध्ये आधी गरज आहे ती परदेशात आपल्याला या विषयाची जाणीव करून देतो. आणि माझा स्वतःचा अनुभव, मी आजपर्यंत अनेक म्हणजे ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, लंडन, दुबई अशा अनेक ठिकाणी, मी इव्हन आता अमेरिकेत सुद्धा मी काही प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. तर मला तिथे बेसिकली वास्तुशास्त्र सांगितलं तर जरा लोक प्रश्नार्थक मुद्रेने बघतात. बरोबर. पण जर मी हेच वास्तुशास्त्र, दुर्दैवाने, मला लाज वाटते सांगायला, पण दुर्दैवाने जर मी हे इंडियन फेंगशुई म्हणून सांगितलं ना, इज इट लाईक दॅट, यू हॅव फेंगशुई, देन इट मस्ट बी गुड, लेट मी नो. म्हणजे इमिजिएटली तो पाश्चात्य गोरा माणूस पटकन लगेच तयार होतो बघायला. आणि मग त्या आधारावर मला प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिकडून एन्क्वायरी सुरू होतात. सो थोडक्यात सांगायचं, जर फेंगशुई विकलं जाऊ शकतं दुय्यम दर्जाचं प्रॉडक्ट, तर सर्वोच्च दर्जाचं प्रॉडक्ट का नाही विकलं जाणार? फक्त गरज आहे तिथे व्यवस्थित काम करण्याची, सायंटिफिक बेसिसवर काम. आणि माझा निर्धार आहे पुढच्या 14 वर्षामध्ये मला संपूर्ण जगात 50,000 वास्तुतज्ञ तयार करायचे आणि वास्तुशास्त्र ही ग्लोबल सर्व्हिस इंडस्ट्री उभी करायची. म्हणजे घराघरामध्ये वास्तुशास्त्र पोहोचेल. पण आज विचार करा, 50,000 लोकांना रोजगार मिळेल. बरोबर. त्या अनुषंगाने अँसिलरी इंडस्ट्री केवढी वाढेल. म्हणजे माझ्याकडे ही विजन आहे आणि ही विजन मी घेऊन चाललेलो आहे. गेल्या 6 वर्षात मी स्वतः 3000 वास्तुतज्ञ प्रोफेशनल तयार केलेत. तर मला माझा बेस तयार झालाय. मला हे शास्त्र अजून मोठ्या प्रमाणावर नेण्यासाठी, आणि आज माझं जवळजवळ 12 ते 22 देशात माझं अस्तित्व आहे. 12 देशांमध्ये माझे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे परदेशात ज्यांना ज्यांना इथे या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे असे सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना मदत करायला तयार आहोत. नक्कीच नक्कीच. वास्तुशास्त्र आणि पाश्चिमात्य देशात त्याचं कितपत महत्व आहे हे सगळं तुम्ही आम्हाला खूप छानपणे समजावून सांगितलं. तुम्ही ज्या काही केस स्टडी केल्या त्या सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे. मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर, एक छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोट्याशा विश्रांतीनंतर आपण लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती. विश्रांतीनंतर या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं होतं की केस स्टडी बद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय, तर वास्तू रविराज जे आहे ते कशा प्रकारे केस स्टडी करतं थोडक्यात सविस्तर सांगा. येस पूजा, आता आपल्याला स्क्रीनवर एक केस स्टडी, एखाद्या घराचं वास्तू परीक्षण आपण कसं करतो त्यातली एक संक्षिप्त अतिशय माहिती मी इथे तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आता ही जी केस स्टडी तुम्हाला स्क्रीनवर दिसते, या घराचं तुम्हाला एक दिसेल की नॉर्थ वेस्टच्या प्रभाव क्षेत्रामध्ये म्हणजे वायव्य दिशेमध्ये या घराचं प्रवेशद्वार आलंय. म्हणजे वास्तुशास्त्रातील प्रवेशद्वाराच्या नियमानुसार हे प्रवेशद्वार निगेटिव्ह आहे. मुळात या घराचा जर तुम्ही नकाशा बघितला तर इथे ज्या डार्क काळ्या लाईन्स आहेत हा संपूर्ण घराचा नकाशा आहे. आणि याच्या भोवती तुम्हाला 3 कोपऱ्यामध्ये बारीक बारीक रेषा करून तो एक चौकोन तयार केला. म्हणजे थोडक्यात कुठलीही वास्तू ही चौकोनी असली पाहिजे हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. नंबर 1. नंबर 2, या घराचं प्रवेशद्वार, याचा अर्थ उत्तरेमध्ये या दिशेला या घराला कट आलेला आहे. वायव्य दिशेमध्ये म्हणजे नॉर्थ वेस्टला या घराचं प्रवेशद्वार आहे. उत्तरेचा कट हा वास्तुदोष, वायव्यचं प्रवेशद्वार हा वास्तुदोष. वायव्यचा वास्तुदोष म्हणजे या घरामध्ये वादविवाद खूप होतात. या घरामध्ये पैसा वाऱ्याच्या वेगाने येतो, दुप्पट वेगाने जातो. आणि किंबहुना पैसा यायच्या अगोदरच जायचे त्याचे मार्ग चालू झालेले असतात. हे या दरवाजाचे निगेटिव्ह परिणाम आहे. या घराचा जो प्रवेश म्हणजे लिव्हिंग रूम आहे हा वायव्य पश्चिम, काही अंशी पूर्व आणि ईशान्य या भागात पसरलेला आहे.
म्हणजे मी असं म्हणेन की जवळजवळ 70 ते 80% हा लिव्हिंग रूम पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुन्हा पश्चिम आणि साऊथ वेस्ट मध्ये एक कट आलेला आहे. या घराचा मास्टर बेडरूम हा साऊथ वेस्ट मध्ये आलेला आहे. पण जर तुम्ही या चित्रामध्ये बघितलं की यांचा जो मास्टर बेडरूमचा जो बेड आहे हा पश्चिमेच्या ऍक्सिस जवळ आणि काही अंशी या घराच्या ब्रह्मतत्वाजवळ आलेला आहे. तो चुकीचा आहे. त्याच्यानंतर या घराच्या आपण जर दक्षिण आणि आग्नेय या भागाकडे जर आपण नजर टाकली तर दक्षिणेमध्ये कट आहे. दक्षिण आणि आग्नेय भागामध्ये 2 टॉयलेट, 2 बाथरूम आणि 1 डक्ट. म्हणजे उदाहरण इथे जर बघायला गेलं तर साऊथ ईस्ट मध्ये 6 वास्तुदोष. अच्छा. याच्यामुळे पैसा अडकणं किंवा आर्थिक नुकसान होणं, प्रत्येक कामामध्ये अडथळे, दिरंगाई, स्त्रियांच्या आरोग्याच्या तक्रारी, अशा अनेक गोष्टी या घरामध्ये नक्की घडणार. टेक इट फॉर ग्रँटेड. नंतर आपण पुढचा जो रूम बघतोय तो चिल्ड्रन बेडरूम. हा साधारणपणे पूर्व आणि ईशान्य भागात पसरलेला आहे. जो खरं बघायला गेलं तर 100% जर याचं विश्लेषण करायचं झालं तर चुकीचं आहे. पण अगदीच खराब असं म्हणता येणार नाही आणि अगदीच चांगला पण म्हणता येणार. या ठिकाणी हा बेड ईशान्येमध्ये आहे आणि इथे झोपणाऱ्या माणसाचं डोकं उत्तरेला होतं. आणि या घराचा किचन नॉर्थ ईस्ट मध्ये आहे. नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ भागामध्ये. म्हणजे जिथे जलतत्व असायला पाहिजे तिथे अग्नितत्व आलंय. म्हणजे जलतत्वात अग्नितत्वाचं जर अतिक्रमण झालं तर पुन्हा इथे इगो क्लॅशेस, भांडणं, शैक्षणिक प्रगतीमध्ये आघात, पैशाचा फ्लो कमी होणं, आरोग्याच्या तक्रारी वाढणं, अशा अनेक गोष्टी या घरात घडू शकतात. म्हणजे जर एकंदरीत या घराचा आपण जर पाहणी केली तर हे घर 25% पॉझिटिव्ह. आम्ही काय करतो अशा ठिकाणी पहिल्यांदा या घरामध्ये काही छोटे मोठे बदल करता येतात का, तोडफोड न करता. म्हणजे नॅचरल पॉझिटिव्ह कॉम्प्लायन्स कसा वाढवता येईल तो आम्ही प्रयत्न करतो. या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर मास्टर बेडरूम मधला जो बेड आहे तो पश्चिमेच्या जवळ होता. तो मी आता एक्झॅक्ट साऊथ वेस्टच्या ऍक्सिसवर यांना सजेस्ट केला. म्हणजे जो बेडरूम 3ऱ्या क्रमांकावर होता तो आता 1ल्या क्रमांकाचा झाला. शिवाय इथे झोपणाऱ्याचं डोकं दक्षिणेला होतं. हॉलमध्ये जर तुम्ही बघाल तर हॉलमध्ये एक गोष्ट अशी होती की टीव्ही अशा पद्धतीने ठेवलेला होता की जेणेकरून टीव्ही बघताना लोकांचं तोंड दक्षिणेला होईल. आता हा टीव्ही आपण बदललाय आणि तो उत्तरेच्या परिघ क्षेत्रात आणलाय. म्हणजे उत्तर ईशान्येकडून तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी येते म्हणून तो चांगला फायदा आहे. त्याच्यानंतर आपण मेजर बदल चिल्ड्रन बेडरूम मध्ये केलेले आहेत. चिल्ड्रन बेडरूम मध्ये जो बेड ईशान्य ऍक्सिस जवळ होता तो आपण पूर्व ऍक्सिस जवळ, डोकं दक्षिणेला होईल अशा पद्धतीने. आणि बेडच्या जागी आता जो स्टडी टेबल होता तो अशा पद्धतीने केला की जेणेकरून विद्यार्थ्याचं म्हणजे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं तोंड हे उत्तर पूर्वेला होईल. आणि या घराचं देवघर जे होतं ना हे उत्तरेच्या परिघ क्षेत्राच्या बाहेर होतं. ते आता आपण चिल्ड्रन बेडरूमच्या आतमध्ये आणलंय. म्हणजे पूर्वी जे घर नॅचरल 25% पॉझिटिव्ह होतं हे छोटे मोठे फेरबदल केल्यामुळे हे घर 33% पॉझिटिव्ह. म्हणजे 8% आपल्याला पॉझिटिव्ह कॉम्प्लायन्स जास्त मिळाला. आणि मग बाकीचे जे 67 मायनस पॉइंट आहेत याचा बेसिकली तुम्हाला चित्रामध्ये दिसू शकतं पण ते व्यवस्थित व्यक्तिशः सांगणं जास्त महत्वाचं असतं. इथे आपण बेसिकली ज्या काही पोझिशन्स दिल्या आहेत 1, 2, 3 नंबर टाकले तिथे पिरामिड्स, यंत्र, क्रिस्टल यांचा वापर करून हे घर आपण 95% पॉझिटिव्ह करतो. हे अशा पद्धतीने वास्तुदोष निराकरण करणं. आणि मग याच्यामध्ये वादविवाद, कटकटी, आजारपण, पैशाचा अपव्यय, पैसा अडकणं, वादविवाद किंवा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आघात, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या सुमारे 95% आपण कंट्रोल करू शकतो. बरोबर. आणि अशा पद्धतीने बिना तोडफोडच्या म्हणजे कुठलंही घर वास्तुदोष मुक्त करणं आणि त्याचे दुष्परिणाम दूर करणं हे आपल्याला करता येतं. नक्कीच डॉक्टर. तुम्ही इतकी छान केस स्टडी आम्हाला समजावून सांगितली. मला वाटतं प्रेक्षकांना पण ती नक्कीच आवडली असेल. मात्र कस्टमर केअर मीट ही नवी जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा वास्तू रविराज मध्ये केली जाते. तर कस्टमर केअर मीट नेमकी कन्सेप्ट काय आहे ती सुद्धा आपल्याला जाणून घ्यायची. मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी सतत म्हणत होते की कस्टमर केअर मीट ही जी नवीन कन्सेप्ट आहे ती वास्तू रविराज मध्ये आहे. तर नेमकी काय ती कन्सेप्ट आहे ती सांगा.
पूजा याच्यामध्ये असं आहे की आज वास्तू रविराजचे 29,000 क्लायंट आणि यात माझ्याकडे 20 वास्तुतज्ञांचा ताफा काम करतो. त्यामुळे मी किंवा माझी मिसेस यातल्या प्रत्येक क्लायंटला आम्ही ओळखत असतो असं नाही. शिवाय आज या क्षेत्रामध्ये मी असं म्हणेन की वास्तू मार्गदर्शन केल्यानंतर माझ्या ग्राहकाच्या समस्यांचं निवारण झालं की नाही झालं, पूर्वी हा विचार कोणी करत नव्हतं. बरोबर. ज्याला आजच्या परिभाषेमध्ये आफ्टर सेल्स सर्व्हिस म्हणता येईल किंवा कस्टमर फीडबॅक म्हणता येईल, हा कॉन्सेप्ट गेल्या काही वर्षांपासून आम्ही वास्तू रविराजमध्ये आणला. म्हणजे आम्ही एखाद दिवशी अशा संध्याकाळी आमच्या किमान 70 ते 100 ग्राहकांना विधिवत आमंत्रण पाठवून एखाद्या चांगल्या ठिकाणी बोलवतो. आम्ही त्यांच्या समस्या, त्यांचं मनोगत ऐकून घेतो आणि तुमची वास्तू रविराज ही संस्था आज कोणकोणत्या क्षेत्रात काम करते, म्हणजे थोडक्यात आज आमच्याकडे चालू असलेलं रिसर्च किंवा आज आम्ही जगभर जी काही भरारी घेत आहोत ती, किंवा वास्तुशास्त्र कुठे कुठे कसं कसं तुमच्या आयुष्यात कामी येऊ शकतं, थोडक्यात आम्ही काय करतो हे तर आम्ही त्यांना सांगतो. पण मला जर ऍट ए टाइम 40 क्लायंट्सना वेळ द्यायचा म्हटला तर मला किंवा 8 दिवस लागतात. पण त्या संध्याकाळच्या 4 तासाच्या मीटिंग मध्ये मी 40 ग्राहकांना सहजपणे प्रत्येकाशी बोलतो आणि त्यातल्या जर कोणाच्या काही गंभीर समस्या असतील तर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन किंवा त्याला नंतर भेटीची वेळ देऊन त्याची समस्या दूर करणं. मुळात म्हणजे एखादी केस हातात घेतल्यानंतर त्याला पूर्णपणे व्यवस्थित रिझल्ट मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं आणि त्याला वाऱ्यावर न सोडून देता त्याची काळजी घेणं, याला आम्ही कस्टमर केअर मीट म्हणतो. आणि मला सांगायला अभिमान आहे की भारतामध्ये वास्तुशास्त्र क्षेत्रात कस्टमर केअर मीट घेणारी वास्तू रविराज ही पहिली संस्था आहे. वी केअर अवर कस्टमर्स. नक्कीच नक्कीच. वी आर व्हेरी मच कन्सर्न अबाउट दॅट आणि हाच त्यातला प्रयत्न. ही कन्सेप्ट खूपच छान आहे. मात्र मागच्या भागामध्ये आपण जसं म्हटलं होतं की व्हॉट्सअपवरनं सुद्धा प्रेक्षक आपल्याला काही प्रश्न विचारू शकतात, तर याला खूप छान असा प्रतिसाद आपल्याला आलेला आहे. काही मोजके प्रश्न आपण जाणून घेऊया. पहिला प्रश्न आलेला आहे पुण्याहून अमित पाटील यांचा. त्यांचा प्रश्न असा आहे की आपण बघायला गेलं तर एकाच सोसायटीमध्ये 3 फ्लोअरवर सारखेच फ्लॅट असतात, 101, 201 आणि 301. तर काय सांगता येईल, प्रत्येकाची रचना सारखीच असते? प्रत्येकाची रचना सारखी असते. त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांना एक असं म्हणायचं, जर रचना सारखी आहे तर त्याचे परिणाम त्या तिन्ही परिवारावर सारखेच होणार. बरोबर. आता इथे कसं आहे ना, आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगायची की इथे मुळात हे घर कुणाच्या नावावर खरेदी केलंय किंवा रजिस्टर केलंय, म्हणजे नवऱ्याच्या नावावर आहे की बायकोच्या नावावर रजिस्टर आहे. दुसरी गोष्ट, या घराचा दरवाजा जर पश्चिमेचा असेल आणि ते बायकोच्या नावावर असेल तर चांगलं आहे, पण तिन्ही घरांमध्ये ते बायकोच्या नावावर घेतलंय की नवऱ्याच्या नावावर, हेच याच घराचा दरवाजा जर दक्षिणेचा असेल आणि जर एखादा माणूस एखाद्या इंजिनिअरिंग कारखान्यात काम करत असेल आणि एखादा माणूस एखाद्या कॉस्मेटिक्सच्या किंवा लक्झरी आयटम्सच्या क्षेत्रात काम करत असेल तर त्याचा व्यवसाय कोणता आहे त्यानुसार ते प्रवेशद्वार त्याला लाभदायी ठरत असतं. म्हणजे मुळात कोणत्या दिशेचा दरवाजा आहे, घरामध्ये किती माणसं आहेत, कुणाच्या नावावर खरेदी केलेलं आहे, त्यांचा व्यवसाय काय आहे आणि याही पलीकडे जाऊन त्या घरातली अंतर्गत रचना. आता काही घरांमध्ये कसं असतं माहिती का, साऊथ वेस्टला मास्टर बेडरूम असतो पण घरातले सगळे माणसं हॉलमध्ये एकत्र झोपतात. काही घरांमध्ये ईशान्येला देवघर ठेवायची जागा असते पण सगळेच जण ईशान्येला देवघर ठेवत नाही, मग कोणी जर दक्षिणेला ठेवलं तर या सगळ्या गोष्टीचे परिणाम सुद्धा खूप महत्वाचे असतात. पण एक लक्षात घ्या, हे परिणाम जे आहे हे पुढे मागे होतील पण परिणाम सगळ्यांना सारखेच येणार ही खात्री. नक्की. कालावधी पुढे मागे जाऊ शकतो. दॅट्स ऑल. डॉक्टर, असे बरेच प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत, मात्र प्रत्येक प्रश्नाची उत्तर आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून देणं शक्य नाहीये, तर त्यासाठी तुम्ही काय पर्याय द्याल? यासाठी मी सर्व प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की तुमचे जे काही शेकडो प्रश्न आमच्याकडे आले, वेळाभावी ते सगळे घेता येणार नाहीये, पण माझ्याकडे एक व्यवस्था, म्हणजे आता जिथे आमचे कार्यालयाचे नंबर इथे फ्लॅश होत आहेत, या नंबरवर तुम्ही बातचीत करू शकता किंवा माझ्या कार्यालयातून
तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व समर्पक उत्तरं दिली जातील. किंवा आमचं जे वास्तू संस्कृती मासिक आहे, या मासिकातून आम्ही दरमहा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देत असतो. त्यामुळे वास्तू संस्कृती मासिक किंवा आमच्या कार्यालयाशी संपर्क या दोन्हीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील याची मी खात्री देतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि वास्तुशास्त्र या विषयावर इतकं छान असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा काही प्रश्न, समस्या किंवा डॉक्टरांकडून काही अनुभव आलेले असतील ते शेअर करायचे असतील तर आम्ही दिलेल्या खालच्या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्की संपर्क करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7718863222. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.